मित्रांनो नमस्कार. कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण एका युनिक पर्सनॅलिटीकडे आलोय. एक विशेष व्यक्तिमत्व, त्याची तुम्हाला ओळख व्हावी आणि त्यांच्याकडे कोणती कोणती कला त्या देवाने भरभरून दिली आणि त्यांनी जोपासली आहे. वय वर्ष 82 वर्ष वय असलेली ही एक हुरहुन्नरी व्यक्ती आहे. त्यांच्या घरी आपण आज आलो आहोत. कॅमेऱ्यामध्ये फोकसिंग जे चालू आहे ती त्यांनी स्वतः बनवलेली शिल्प आहेत. यामध्ये तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी दिसतील, चंदनातली विठ्ठलाची मूर्ती दिसेल, गौतम बुद्धांचा मुखवटा दिसेल आणि इतर काही शिल्प दिसतील. त्यामध्ये फिल्मफेअर अवॉर्ड, ब्लॅक लेडी आहे, ऑस्कर अवॉर्ड त्याची प्रतिकृती आहे आणि त्याच्या मागं तुम्हाला जी काही चित्र दिसत आहेत ती चित्रकला सुद्धा नुसती चित्रकला नाही आहे. त्याविषयी मी नंतर एक्सप्लेन करेन. तर आपण कोणाकडे आलो आहोत याची जास्त तुमची उत्सुकता मी शिगेला नाही पोचवत. व्यक्तीचं ते आम्ही नाव सांगतोय, चंद्रकांत रामचंद्र होनकळसजी. होनकळस सर नमस्कार. कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुमची ही कला आणि तुमच्याविषयी ऐकल्यानंतर मी आज निगडी प्राधिकरणमध्ये तुमच्या घरापर्यंत खेचला गेलोय. धन्यवाद. आणि मला खूप खूप तुमचं अभिनंदन करायचंय, त्यासाठीच ही आपली मुलाखत. तर होनकळस साहेब, आपण तुमच्या बालपणापासून सुरुवात करू. तुमचं बालपण, तुमचा जन्म आणि तुमचं नक्की गाव कोणतं याविषयी जरा माझ्या प्रेक्षकांना तुमचं पूर्ण नाव सांगून माहिती द्यावी. माझं नाव चंद्रकांत रामचंद्र होनकळस, राहणार सोलापूर. माझं बालपण सरळ सोलापूरला गेलं. अरे वा. आणि शिक्षण वगैरे ना नगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं. अच्छा. 7वीपर्यंत. नंतर 8वी ते 11वीपर्यंत हां. हरिभाई देवगण हायस्कूल अरे वा. हां. पुण्यामध्ये जे SP कॉलेज आहे त्यांची तिथे शाखा आहे. ओके. शिक्षण प्रसारक मंडळ त्यांची तिथे शाखा आहे. तिथं माझं 11वीपर्यंत 11वी मॅट्रिक. पास झालं. ओके. आणि नंतर घरची परिस्थिती बेताची होती. हां. त्यामुळे मग आता काहीतरी करायचं म्हणून दूध घालणे किंवा पेपर टाकणे अच्छा. असे कामं करत करत एका कुठल्या गोदरेजच्या कंपनीमध्ये मी काही दिवस काम केलं. ओके. तिथं काम करत असताना एकाच्या ओळखीने सोलापूरपासून टिकेकरवाडी, हां. शिवशाही अच्छा. तिथे किर्लोस्करांची फाउंड्री आहे. येस. हां, त्या फाउंड्रीमध्ये मी कामानिमित्त लागलो. अच्छा. तर ते आणि तिथे फर्स्ट सेकंड थर्ड 3 शिफ्ट असायच्या. तेव्हा साधारण तुम्ही 11वी मॅट्रिक झालेला होता 11वी मॅट्रिक झालं आणि लगेच मग आपल्या आई वडिलांना मदत करण्यासाठी तुम्ही ती नोकरी पत्करली. हां. आणि दुसरी गोष्ट, घरचा कुठलाही काही बाकीचा आधार नाहीये. तर आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि जे आपल्याला करायचं ते आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून करायचं आहे. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं. तर तिथे मी साधारण 1-2 वर्ष मी किर्लोस्कर शिवशाहीमध्ये हां. साधारण 1-2 वर्ष मी तिथं होतो. काम केलं. तिथं तुम्ही फाउंड्री विभागात होता तिथं मी फाउंड्री आणि मग तुमचं ड्रॉइंग चांगलं होतं. शाळेत असताना ड्रॉइंग चांगलं होतं आणि तिथं माझं हँड रायटिंग वगैरे चांगलं असल्यामुळं तिथं काय लिखायचं काम असेल किंवा कोणाला मेमो लिहायचं असेल किंवा इतर काय रेकॉर्ड वगैरे मेंटेन करायचं असेल, त्या कुठलं ड्रॉइंग कुठं ठेवलं काय ठेवलं ह्या ठिकाणी करायचं. आणि एकच आहे, जे काम करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. हा एकच हे तू डोळ्यासमोर ठेवून Yes, मी आपलं काम करत राहिलो. ओके. मग ह्या शिवशाही जी कंपनी आहे, आपलं घर कुठे होतं? माझं घर सोलापूरमध्ये. जसं पुण्यामध्ये कसबा पेठ आहे, हां. शनिवार पेठ आहे, हे जसं पुण्यामधले मुख्य जे काही हे आहे जिथून पुढे सुरुवात झाली, तसं सोलापूरला टिळक चौक, ओके. हां. मधला मारुती टिळक चौक, तर तिथं आम्ही जवळपास तिथं आम्ही राहत होतो. मित्रांनो, मी पण सोलापूरचाच आहे, म्हणून आता मला होनकळस साहेबांविषयी थोडीशी जास्त आत्मीयता वाटते. आणि तुमच्यासाठी मी एक्सप्लेन करतो की टिळक चौक ही आमच्या सोलापूर शहरातली एक मोठी बाजारपेठ आहे. सध्याचा गजबजलेला परिसर. या टिळक चौकापासून टिकेकरवाडी शिवशाही कंपनी 14 ते 15 किलोमीटर पडते. अशा ठिकाणी तुम्ही चालत जाऊन काम केलेलं आहे. मित्रांनो, हे जे आहे ना, हे जे डिवोशन आहे आमच्या मागच्या पिढीचं, याला सॅल्यूट करावं असं वाटतो, नमन करावं असं वाटतं. यानंतर मग तुम्ही शिवशाही कंपनीतून पुणेकर कसे झालात आणि कुठे तुम्ही मग नोकरीला लागलात? माझे काका काही कामानिमित्त वगैरे सोलापूरला आले होते. ओके. तर त्यावेळेला काकाने मला विचारलं, काय रे सध्या तू काय करतो? मी म्हणलं, मी असं असेल तर किर्लोस्करांची फाउंड्री आहे, तर त्या ठिकाणी मी अशा ठिकाणी आहे. चल मी म्हणलं, आपण तुला मी पुण्याला घेऊन जातो, आपण तिकडे काहीतरी करूया. ठीक आहे. आणि माझे काका
हडपसरला किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये कामाला सुपरवायझर मग कामाला होते. वा, हा. तर मग मी काकांच्याकडे आलो आणि काकांच्याकडे मी तिथे राहत होतो. काकांच्याकडे राहत असताना आमचे काका खडकमाळ या ठिकाणी राहत होते. अच्छा. आणि काकांचे रूम आहे ते 10x10चेच असण्याची शक्यता आहे. काकू, काकांचा एक मुलगा, आजी आणि मी, वा. आम्ही 5 जण आम्ही त्या ह्याच्यामध्ये राहत होतो, एकाच खोलीमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडचणीमुळे तिथे त्याच रूममध्ये वरच्या माळा केला होता आणि त्या माळ्यावरती मी झोपत असे. वा. अशा परिस्थितीत मी काकांच्याकडे राहत असे. पहा मित्रांनो, 10x10चीच खोली असावी असं आपल्याला होनकळस साहेबांनी सांगितलं. पण तो काळ असा होता की एक काका आपल्या पुतण्याला सेटल करण्यासाठी सोलापूर सारख्या छोट्या शहरातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात आणतो. त्यांनी काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं त्या काकाने. त्या पुतण्यामधला काहीतरी स्पार्क त्यांना दिसला. आणि म्हणतात ना, कोणाच्याही घरी गेल्यानंतर जागेची अडचण कधी वाटत नाही हो. मन इतकी मोठी होती ना त्या काळात, त्यामुळे जागा लहान असली तरी माणसं आनंदात राहायची. आज काळ थोडा बदललेला आहे. बंगले मोठमोठे झालेत, पण मनं मात्र संकुचित होत गेली. काका, तुमचं हे ऐकून मला खूप छान वाटलं. मला यंग जनरेशनला एक संदेश द्यायचा आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुम्ही तुमच्या फॅमिलीतल्या जो कमजोर आहे, ज्याला आपण काही बनवू शकतो, अशा व्यक्तीला नक्की थोडंसं बोट धरण्याची प्रवृत्ती ठेवा. जुन्या लोकांचा हा गुण तुम्ही आम्ही घेतलात तरच ही समाजव्यवस्था टिकेल आणि एक चांगलं समाजाचं स्वास्थ्य आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल, असंच मला वाटतं. नंतर तुम्ही टेल्कोमध्ये लागलेलं मला समजतं, तर आपण किर्लोस्कर न्यूमॅटिकमधून टेल्कोमध्ये कसे लागला ते थोडंसं एक्सप्लेन करा. टेल्कोमध्ये एकदा असं त्याचा पेपरला ॲडव्हर्टाईज झाली होती, टेल्को मशीन टूल. त्यावेळेस टेल्को म्हणजे टाटा इंजिनिअरिंग लोकोमोटिव्ह कंपनी. अच्छा. TECO. अच्छा. जमशेदपूरला त्यांची फॅक्टरी होती. तर त्यांची दुसरी एक ब्रँच त्यांनी पुण्यामध्ये सुरुवात केली होती. सन्माननीय JRD टाटांची तेव्हा व्यवस्थापन होतं. तर त्यावेळेला त्याची ॲडव्हर्टाईज झाली आणि सहज मी अप्लिकेशन केलं होतं आणि त्याचं उत्तर मला 1 वर्षानंतर आलं. एक वर्षानंतर उत्तर आलं. कदाचित तुम्ही अर्ज केलेलं विसरून पण गेलो. आणि दुसरी गोष्ट, मला कळलं नाही की मी केव्हा अर्ज केला होता, काय केलं होता. पण तिथं माझा टेल्कोला वगैरे इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मी तिथं टेल्कोला सिलेक्ट झालो. व्हेरी गुड. आणि सिलेक्ट झाल्यानंतर आता पुढचं तिथून तुमचं पुण्याचं जीवन सुरू झालं. माझं तिथं पुण्यातलं जीवन सुरू झालं. मित्रांनो, एक सोलापुरातला स्ट्रगलिंग मुलगा आपल्या स्वतःच्या स्किलवर पुण्यात येतो आणि तो टेल्कोमध्ये सर्व्हिसला लागतो. त्याचं आयुष्य हळूहळू सेटलमेंटच्या दिशेने जायला लागतं आणि त्याला या देवाने दिलेल्या कलासुद्धा जोपासायच्या आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की तो योग्य शहरात तो मुलगा आलेला आहे आणि मग तिथून त्यांच्या कलेची कशी भरभराट झाली हे आपण बघणार आहोत. फोकसमध्ये तुम्हाला आत्ता जी माऊली दिसते ती आपल्या चंद्रकांत होनकळस साहेबांना आज वयाच्या 82 वर्षापर्यंत संसारामध्ये अनंत अडचणींचा सामना करत करत या व्यक्तीला साथ दिली आहे. म्हणून त्या माऊलीला सुद्धा कवी प्रवीत शो या चॅनलतर्फे, या प्रवीतर्फे करोडो प्रणाम, करोडो प्रणाम. हा व्हिडिओ थांबवतानाच या दाम्पत्याला आणि या सगळ्या कुटुंबियांना कवी प्रवीत शो या चॅनलतर्फे खूप लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो. आरोग्य संपन्नता या घरात राहो, सुख संपन्नता अशीच नांदत राहो. याच शब्दांसह या व्हिडिओतून चलतो मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल, द ओनली चॅनल विथ फुल ऑफ व्हरायटी. प्रणाम सर. दुसऱ्या व्हिडिओत पुन्हा आपण भेटूया.